सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिक्षकानेच काढली विद्यार्थिनीची छेड, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना। केज तालुक्यातील सुरडी येथील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार। गटशिक्षण अधिकाऱ्यांची शाळेला भेट देऊन वरिष्ठांना अहवाल केला सादर। एका अल्पवयीन मुलीची जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने छेड काढल्याची घटना केज तालुक्यातील सुरडी येथील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ गटशिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन सदर प्रकरणाची चौकशी करून वरिष्ठांना अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे, असे माध्यमांशी बोलताना गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी सांगितले आहे। या अगोदरही सदर शिक्षकांनी अशा घटना केलेल्या असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले आहे। दरम्यान सध्या पोलिसांमार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। या चौकशीत घटनेतील अनेक कारनामे उघडकीस येऊ लागलेले असतानाच केज तालुक्यातील सुरडी सोने सांगवी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाबासाहेब दादाराव कांबळे नावाच्या शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची संतापजनक प्रकार घडला आहे। सदर घटना दिनांक 3 जुलै 2025 रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मध्यानंतरच्या वेळी सदर शिक्षकाने हा प्रकार केला आहे। दरम्यान शिक्षकाने केलेल्या या प्रकाराबाबत सदर मुलीच्या पालकांनी केजचे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांच्याकडे मोबाईल दूरध्वनीवरून तक्रार केल्यानंतर गटशिक्षण अधिकारी बेडसकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पावले उचलत काल दिनांक 8 जुलै 2025 रोजी दुपारी सुरडी येथील शाळेला भेट देऊन या घटनेची अधिक माहिती घेऊन चौकशी केली असता सदर घडलेल्या घटनेचा प्रकार सत्य असल्याचे समोर आले आहे। सदर शिक्षकाने यापूर्वी देखील असे अनेक प्रकार केल्याची चर्चा व माहिती ग्रामस्थांकडून ऐकण्यास मिळत आहे। सदर शिक्षकाचे वर्तन हे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे। त्यामुळे सदर शिक्षकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी त्याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे, असे गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण बेडसकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। जिल्हा परिषद शाळा सुरडी येथील शिक्षक बाबासाहेब दादाराव कांबळे यास तात्काळ निलंबित करून त्याच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे। दरम्यान शाळेतील मुलीची व पालकांची चौकशी केल्यानंतर सदर शिक्षकांनी यापूर्वी देखील असे अनेक प्रकार केले असल्याची चर्चा व माहिती मिळत असून सदर शिक्षकाचे वर्तन हे शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे। त्यामुळे सदर शिक्षकावर निलंबनाची कारवाई करून सदर शिक्षकाला तात्काळ निलंबित करून पोलिसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी पालक वर्गातून होत आहे। पालकात भीतीचे वातावरण पसरले आहे। दरम्यान ग्रामीण भागात देखील आता अल्पवयीन मुलीच्या छेडछाडीचे प्रकार जिल्हा परिषदेच्या शाळेत घडत असल्याने पालकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। त्यामुळे अल्पवयीन विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेबाबत शासन काय भूमिका घेणार असा सवाल नागरिकातून होत आहे। मुलगी शिकली तरच प्रगती होईल असे एकीकडे शासन पटवून देऊन मुलीच्या शिक्षणावर भर देत आहेत, तर शिक्षणाच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळेतच शिक्षकांकडूनच असे प्रकार होत असतील तर मुलींना शाळेत पाठवायचे की नाही असा सवाल पालक वर्गातून होत आहे। शाळेत अथवा क्लासमध्ये गेलेल्या मुलीवर असे अत्याचार होत असतील तर ते कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लज्जास्पद घटना असून अशा घटकांना वेळेस थांबवणे गरजेचे आहे। गटशिक्षण अधिकारी साहेब यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून गेल्यानंतर एका व्यक्तीने सदर प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु सदर प्रकरण मला मिटवून घ्यायचे नाही। सदर शिक्षक व त्यांच्या मध्यस्थी करणाऱ्यांकडून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका होऊ शकतो व आमच्यावर दबाव येण्याची शक्यता आहे, असे आमच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना मुलीच्या पालकांनी सांगितले आहे व भीती व्यक्त केली आहे। महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, केज, बीड। काय सांगाल सर, काल आपल्या शाळेत जो प्रकार घडला या विरोधात आपले काम होते? मी शाळेचा मुख्याध्यापक श्री जाधव लाला विठ्ठल मी दिनांक 3/7/25 ते 5/3/25 3 दिवसाची किरकोळ रजेवर होतो। त्या काळामध्ये मी इन्चार्ज म्हणून श्री कांबळे बीडी बाबासाहेब दादाराव यांना मुख्याध्यापक म्हणून इथे नियुक्ती केलेली होती। तर तो पालकाच्या म्हणण्यावरून पालक सोमवारी आमच्या शाळेमध्ये आले। त्यांना हा प्रकार समस्त गावकऱ्याबरोबर बोलले, चर्चा झाली त्यांची की आमचं असं असं झालं म्हणून। तर त्यांचं म्हणणं असं आलं की संबंधित जे शिक्षक आहेत कांबळे सरांनी त्यांनी आमच्या मुलीला कॅरम खेळत असताना मानेवर हाणलं आणि अध्यापन करत असताना वेगवेगळे उदाहरण दिले असे नवरा बायकोचे वगैरे, आणि हे मानेला हात लावणं किंवा उदाहरण देणं तर संबंधित मुलीला त्यांना आवडलं नाही म्हणून त्यांनी पालकांची तक्रार केली। पालकांनी संबंधित त्या तालुक्याचे BO साहेब
यांच्यावर फोन करून काल आमच्या माननीय BO साहेब या ठिकाणी आलते. सविस्तर मुलींचं कॅमेरा चौकशी केली, आमच्या संबंधित शिक्षकांची केली, पालकांचं म्हणणं मांडून घेतलं त्यांनी आणि ती पूर्ण फाईल घेऊन ते केरला परत. काय सांगाल सरपंच या नात्याने जो आपल्या शाळेमध्ये प्रकार घडलाय काल, तर याबद्दल आपलं काय मत आहे आणि हा प्रकार खरंच घडला आहे का? आणि या अगोदर बी या शाळेमध्ये असेच काही प्रकार याच शिक्षकाकडून झाले, हे एक आमच्या ऐकण्यात आलं, तर हे सत्य आहे का? काल जे संबंधित शिक्षक आहेत यांच्याविषयी पाठीमागे बी असंच एक दुर्घटना घडलेली होती आणि काल पण असंच या संबंधित शिक्षकाच्या बाबतीत असं ऐकण्यात आलंय की शाळेमध्ये असा अनुचित प्रकार घडलेला आहे. तर जिल्हा परिषद शाळेत असा प्रकार घडणं हा अतिशय चुकीचं आहे आणि संबंधित शिक्षक हे वारंवार तेच करतात म्हणल्यावर त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. गावचे प्रमुख म्हणून आणि ग्रामस्थ म्हणून आपण हा लढा कसा लढणार आणि संबंधित शिक्षकावर काय कारवाई करण्याची आपली अपेक्षा आहे? ज्यांच्यावर जे योग्य ते कारवाई होईल ते डिपार्टमेंट करतात. काल त्यांच्या डिपार्टमेंटचे लोक येऊन गेले, त्यांनी बरेच जणांचे लेखी घेतलेत काय काय म्हणजे कोण काय देते स्टेटमेंट, कोण काय देते, त्या स्टेटमेंट त्यांना जे योग्य वाटत करतात त्यांनी. संबंधित प्रशासनाने जर योग्य ती कारवाई नाही जर केली तर ग्रामस्थ म्हणून गावचे एक सरपंच नात्याने आपण काय लढायला लागणार आहे? मुलीसोबत आणि मुलीच्या वडिलांसोबत कधी हजर आहेत कुठेही, जिथं त्यांनी ज्या जे प्रक्रिया करतील, जिथे केस करतात तिथे जायला तयार आहे. काय सांगाल, परवा आपल्या शाळेमध्ये जो प्रकार घडलाय आणि याच्या अगोदरही काही प्रकार घडलेत आणि तोच शिक्षक आहे, तर याच्यावर आपले काय प्रतिक्रिया आहेत आणि आपण काय याच्यावर लढा उभारणार आहे? नमस्कार, मी लालासाहेब कल्याणराव बिसे. या अगोदर पण गेल्या वर्षी ह्या सरनी असं एका मुलीवर गावात अत्याचार केलेला होता. त्यावेळेस गावकऱ्यांनी मिळून सगळ्यांनी ही प्रकरण थोडंसं गावाची इज्जत चव्हाट्यावर जाऊ नये यासाठी गावकऱ्यांनी शांतता व संयम राखला. नंतर यावेळी वर्षी परवाच्या दिवशी ते हेडमास्टर चार्जवर असताना त्याने हे अनुचित प्रकार केलेला आहे. त्यांनी हा प्रकार घडलाय, पण याच्यावर आपण काय गाववाले या नात्यानं, ग्रामस्थ या नात्याने यावर काय लढा उभारणार आहे? हां, काल त्यांचे गट शिक्षण अधिकारी व त्यांची पूर्ण टीम येऊन शाळेची पूर्ण चौकशी करून गेलेत. मुलीचा जॉब घेतला, मुलीच्या वडिलाचा जॉब घेतलाय, गावच्या सरपंचाचा जॉब घेतलेला आहे त्यांनी सगळं पूर्ण. त्यांनी जर काही त्यावर चौकशी कारवाई नाही केली तर आम्ही पूर्ण गाव ताकदीनिशी पाठीमागे उभं राहून आम्ही त्यांना पूर्ण प्रतिसाद देऊन त्यांच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार. वारंवार सतत सदर शिक्षक हे दुष्कृत्य करत असताना तुम्ही या शाळेवर त्यांना कसं कार्यरत ठेवतात आणि यापुढे बी ठेवणार आहात का ग्रामस्थ म्हणून? नाही, यावर्षी यानंतर आम्ही त्यांना शाळेवर ठेवणार नाहीत. पण अशा आपण प्रशासनाकडे काय मागणी कराल त्या संबंधी? आम्ही गावातली सगळी पूर्ण बैठक घेऊन आम्ही ते योग्य ते शिक्षकावर कारवाई करू. या प्रकरणात शिक्षकाला काही राजकीय विरोध असल्याचं आपल्याला काय जाणवतं का? तसे काय आम्हाला चर्चा पण ऐकायला मिळू लागल्या आहेत. तो जो शिक्षक आहे ते सगळ्यात मोठा कॉन्ट्रॅक्टदार आहे. तो प्लॉटिंगचा व्यवसाय करतो सगळ्यात मोठा. पहिलं या अगोदर सुद्धा मी शाळेला गेटला कुलूप लावून त्याला पाठीमागं बाहेर रोखलो होतं त्याला मी. पण तो शाळेत कमी आणि बाहेर त्याच्या बिझनेसमध्ये जास्त काम करतो. त्याला भरपूर त्याचा पैशाचा माज आहे. त्याला राजकीय विरोध असल्याचं काय आहे का त्यांच्याशी? नाही, त्याची काय नाही आपली ती. सांगाल, हे अनुचित प्रकार असाच आपल्या शाळेमध्ये वारंवार सदर शिक्षक करत आहेत. त्या मुलीला जे आव्हान केले त्या प्रकारे आपण जाऊन त्या शाळेमध्ये चौकशी केलेली आहे, तर पुढे काय कारवाई केली? तर मी दिनांक 8/7/25 रोजी तक्रारीच्या अनुषंगानं प्राचार्य सुर्डी या ठिकाणी भेट दिली. त्या ठिकाणी 1ली ते 7वीचे वर्ग आहेत आणि त्या ठिकाणी जे कांबळे नावाचे शिक्षक आहेत, कांबळे BD नावाचे, त्यांनी एका 6वीच्या वर्गातील विद्यार्थिनीला या ठिकाणी त्यांच्या मानेला धरून असं खाली बसवलं आणि गणिताच्या तासिकेमध्ये त्यांना जोड्या जुळवा यामध्ये आपले पती कोण अशा प्रकारचे शब्द वापरले. अशा प्रकारे चुकीचं त्यांना त्या ठिकाणी कृत्य केलेलं आहे. त्याच्यामुळे संबंधित शिक्षकांची या ठिकाणी चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केलेला आहे. सर, हे साधारण 1 वर्षापूर्वी ग्रामस्थांचं म्हणणं आहे की असंच कृत्य सदर शिक्षकांनी केलेलं होतं. त्यावेळेस आपण काय कारवाई केलेली होती का? ते मी त्यावेळेस इथं कार्यरत नव्हतो
आणि कार्यालयामध्ये कुठल्याही प्रकारचा त्यांच्याविषयी तक्रारीचा अर्ज आमच्याकडे दाखल नव्हता. त्याच्यामुळे त्याविषयी मला काही बोलता येणार नाही. पण मी माझ्या आज या ठिकाणी चौकशी करून वरिष्ठांना हवालदार केलेला आहे. सदर चौकशी करत असताना आपल्याला ग्रामस्थांकडून गत वर्षी जी काही त्यांनी गैरकृत्य केले त्याची आपल्याला काही लेखी तक्रार तशी ग्रामस्थांनी फक्त यापूर्वी तक्रार झाली होती असं एवढं दिलेलं आहे. माझ्या चौकशी अहवालामध्ये तसं मी या ठिकाणी नमूद केलेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.